आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। जवळपास 91,65,156 एवढ्या शेतकऱ्यांच्या 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1892 कोटी आणि 61 लाख 1892 कोटी आणि 61 लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत। जे काही अकाउंट्स एनपीए होते, या एनपीए अकाउंट्समध्ये एनपीए असताना देखील बँकांनी त्याच्यामध्ये व्याज लावलं होतं। पण ज्यावेळेस बँकांची आमची चर्चा झाली त्यावेळी बँकांनी दोन गोष्टी कबूल केल्या। एक, एनपीएवरचं व्याज ते कमी करतील, ते काढून टाकतील, आणि दुसरं कर्जमाफीच्या दरम्यान अकाउंट आणि अकाउंटमध्ये पैसे येणं या दरम्यानच्या कालावधीचं व्याज ते काढून टाकतील। त्यामुळे अकाउंटमध्ये जरी व्याज दिसत असलं तरी बँकांनी त्या व्याजाशिवाय कर्जमाफी मान्य केलेली आहे। आणि म्हणून आम्ही जी कर्जाची रक्कम आहे ती बँकेत भरतोय आणि व्याजाची रक्कम बँक स्वतः त्यातनं काढून घेणार आहे। काही लोकांना कन्फ्युजन असं होतंय की आमचे जास्त पैसे अकाउंटला दिसत आहेत, म्हणजे आमच्यावर जास्त कर्ज अकाउंटला दिसत आहे आणि त्या मनाने आमच्या अकाउंटला कमी पैसे आले आहेत। काळजी करू नका, 2 लाखापर्यंतचा जो अकाउंट आहे या अकाउंटला पूर्ण पैसे आम्ही देणार आहोत। आपल्याला सिल्क सिटी आपल्याला करायची आहे। खरं म्हणजे आता जालना ही SSS सिटी झाली। सिल्क, सीड आणि स्टील अशी SSS सिटी म्हणून आता जालन्याची ओळख आहे। आणि विशेषतः सिल्कच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात एक अर्थव्यवस्था या ठिकाणी उदयास येते हे पाहून मला अतिशय आनंद आहे। आपल्याला कल्पना आहे की गेले अनेक वर्ष आपण कॅश क्रॉप म्हणून कापूस आणि सोयाबीन या 2 पिकांवर अडकलो आहोत। खरं तर देशामध्ये उत्पादकतेतही कापूस आणि सोयाबीनमध्ये जेवढी उत्पादकता मिळवली पाहिजे तेवढी अद्याप आपण मिळवू शकलेलो नाही। तो प्रयत्न आपला चाललाय। पण जोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांना पर्यायी पीक पद्धती आपण देत नाही, पर्यायी कॅश क्रॉप आपण देत नाही, तोपर्यंत आपण कापूस आणि सोयाबीनच्या भोवतीची अर्थव्यवस्था ही फार काही बदलू शकत नाही। आणि मला असं वाटतं की तुतीचा पर्याय, सिल्कचा पर्याय अतिशय उत्तम पर्याय की ज्या माध्यमातून अगदी अल्पभूधारक शेतकरी देखील, जसा ऊसाचा शेतकरी चांगला पैसा कमवतो त्याही पेक्षा जास्त अशा पैसा पद्धतीने माननीय देवेंद्र फडणवीस संधी यांनी महत्त्वाची माहिती या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे।